एका जंगलात एक खूप खट्याळ कोल्हा राहत होता. त्याला नेहमी काहीतरी नवीन खायचं असायचं. एके दिवशी तो गावात शिरला. आज काहीतरी भारी मिळणार, तो स्वतःशीच म्हणाला. पण अचानक कुत्रे त्याच्या मागे धावले. कोल्हा धावत धावत एका घरात शिरला आणि धप्पकन एका मोठ्या पिंपात पडला. पिंपात निळा रंग होता. तो बाहेर आला तर पूर्ण निळा. तो स्वतःकडे पाहूनच घाबरला. अरे बापरे, मी तर आकाशासारखा निळा झालो. जंगलात परत आल्यावर सगळे प्राणी थरथर कापू लागले. ससा म्हणाला, हा कोणता प्राणी आहे? माकड झाडावर चढलं. हरण लपलं. निळा कोल्हा लगेच छाती फुगवून म्हणाला, घाबरू नका, मी जंगलाचा खास राजा आहे. आता काय, सिंह त्याला फळं आणू लागला, हत्ती त्याला हवा घालू लागला आणि माकड त्याच्यासाठी नाचू लागलं. कोल्हा मनात म्हणाला, वाह, राजा होणं भारीच आहे. पण रात्री अचानक दुरून कोल्ह्यांचा आवाज आला. हू हू. निळा कोल्हा विसरला की तो राजा आहे. तोही मोठ्याने ओरडला, हू हू. सगळे प्राणी थांबले. सिंह म्हणाला, अरे, हा तर आपलाच कोल्हा आहे. सगळे प्राणी त्याच्या मागे धावले. कोल्हा पळाला आणि थेट दुसऱ्या जंगलात जाऊन लपला. तर मुलांनो, अशा प्रकारे कोल्ह्याचं खोटं पकडलं गेलं आणि त्याची फजिती झाली. गोष्ट कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.